कल्याण पूर्वेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात आज कल्याण पूर्व येथील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत कल्याण पश्चिम येथील तेजश्री इमारतीत असलेल्या वीज वितरण कार्यालयाला धडक दिली। यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांना निवेदन व कंदील भेट देण्यात आला। माध्यमांशी बोलताना महावितरणकडून कल्याण पूर्व शहरावर अन्याय होत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी वर्ग तसेच आजारी ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन होत असून इतर नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय। येत्या 15 दिवसात समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला। यावेळी चंद्रसेन सोनावळे, सुमेध धुमणे, मनोज बेडमकर, मधुर म्हात्रे, उमेश म्हात्रे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते। पूर्वेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातोय। 4 तास, 3 तास, 2 तास। त्यामुळे विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतोय। महिला भगिनी जे आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतोय। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यथित आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्र दिलं आणि त्यांना आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे, कंदील दिलेला आहे जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक। माझा आरोप आहे की गेल्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून आमच्या कल्याण पूर्वेला जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याण पूर्वे उद्भवलेली आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपॉल उभारलेले जे कल्याण पूर्वेला जे टावर आहेत 4 खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपॉल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्रॅफिकची समस्या कमी होऊन जाईल। जसं कोळशीवाडीमध्ये मंगळराव नगरच्या समोर एक पोल आहे, आनंदवाडीमध्ये आहे, त्याचप्रमाणे खडेउल्लेमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहेत तिथे मोनोपॉल उभारण्यात यावे जेणेकरून ट्रॅफिकची समस्या नष्ट होईल। गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीज पुरवठा दिला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि ॲग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला या MSEB अधिकारी जबाबदार असतील असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे। ॲक्च्युली बघायला गेलो तर कल्याण पूर्व हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत मागासलेला आहे। तिथे विद्युत समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि अनेक समस्यांनी याला विळखा घातलेला आहे। तर त्यामधूनच एक आज MSEBला महेशदादा आलेले आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की इथली जी विजेची समस्या आहे ती फार म्हणजे त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे। जो वर्क फ्रॉम होम करणारे आहे, स्टुडंट्स आहे, बऱ्याच ठिकाणी महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी पेशंट असतात। बऱ्याच ठिकाणी 10-10 तास, 12-12 तास, 6-6 तास न सांगता ही लाईट जात असते। त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो, जी वेदना होतात त्याची जाणीव आम्हाला आहे। म्हणून आज महेश दादा इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेजश्रीचे त्यांना भेटले।